नमस्कार मुलांनो, आज आपल्याला शिकायचं आहे माय इंग्लिश बुक 4 या पुस्तकातील पाठ पेज नंबर 6 वरील अ गार्डन ऑफ वर्ड्स। तर गार्डन ऑफ वर्ड्स म्हणजे शब्दांची बाग। तर पाहूयात या बागेत आपल्याला निरनिराळे शब्द भेटणार आहेत। मी अगोदर म्हणेन, माझ्या पाठीमागे तुम्ही या शब्दाचं उच्चारण करायचं आहे। तर हे आहे गार्डन ऑफ द वर्ड्स मधील काही शब्द। तर मी म्हणेन, माझ्यासोबत म्हणा। ए and at began but came come could cry do easily 5 gave hand her eye in it liked looked many more not now of one only out put quickly said shall she smile smiled some take 10 the their time to took to wanted was what will would। तर अशा प्रकारे ए पासून वुड पर्यंत आपण सगळे शब्द वाचलेले आहेत। परत तुम्ही याचा सराव करा। यानंतर इथं आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे गार्डन ऑफ द वर्ड्सच्या खाली। लिसन केअरफुली अँड टिक ऑफ द वर्ड्स इन युअर चार्ट। म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये जे चार्ट दिलेला आहे, प्रत्येकाजवळ पुस्तक आहे, तर त्यामध्ये खालील शब्द पाहून त्या गार्डन ऑफ द वर्ड्स मधल्या चार्ट मध्ये आपल्याला टिक मार्क करायचे आहे। तर कोणते कोणते शब्द आहेत ते? अँड, बट, 1, 5, 10, विल, लाइक्ड, टुक, क्राय, इट, डू, पुट, देअर आणि नाव। तर अशा प्रकारे आपल्या पुस्तकामध्ये तुम्ही हे शब्द पाहून टिक मार्क करायचे आहेत। त्यानंतर हे आपण वर पाहिलेल्या प्रश्नात पाहिलेले शब्द इथं टिक मार्क केलेले आहेत किंवा त्या बॉक्सला रंगवलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फाइंड दी ऑल 3 लेटर्स वर्ड्स अँड कॉपी देम इन युअर नोटबुक। म्हणजे या तक्त्यातील 3 अक्षरी शब्द आपल्याला शोधायचे आणि ते आपल्या वहीमध्ये आपल्याला लिहून घ्यायचे। तर आपण पाहूया त्याच्यामध्ये कोणते कोणते 3 अक्षरी शब्द आहेत। तर पहा, तर पहिल्या कॉलम मध्ये आहेत अँड, बट, क्राय 3 शब्द आहेत। दुसऱ्या कॉलम मध्ये HER हर। तिसऱ्या कॉलम मध्ये नॉट, नाव, वन, आउट, पुट। चौथ्या कॉलम मध्ये शी, 10, दी आणि 5व्या कॉलम मध्ये टू आणि वॉज। अशा प्रकारे हे शब्द सापडले, हे आपल्या वहीमध्ये आपण लिहून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फाइंड दी वर्ड्स दॅट एंड्स विथ ई अँड कॉपी देम इन युअर नोटबुक। म्हणजे
ज्या शब्दाच्या शेवटी ई आहे किंवा ईने संपणारा शब्द शोधून तो आपल्या वहीमध्ये आपल्याला लिहायचा आहे. तर पाहूयात कोणते कोणते शब्द आहेत जे ई पासून संपतात किंवा ज्याच्या शेवटी ई आहे. तर पहिल्या कॉलममध्ये आहेत बघा केम आणि कम हे दोन शब्द. दुसऱ्या कॉलममध्ये 5 आणि गेव. तिसऱ्या कॉलममध्ये मोर आणि 1. चौथ्या कॉलममध्ये शी, स्माइल, सम, टेक, दी आणि देअर. आणि शेवटच्या कॉलममध्ये टाइम हा एकच शब्द आहे. तर अशा प्रकारे हे शब्द आपल्या वहीमध्ये आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. थँक्यू.